श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात श्री उमांग मलज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। गाणपत्य संप्रदायात कार्तिक शुद्ध चतुर्थी श्री उमांग मलज जन्मोत्सवात मोर्याला नारळ समर्पित करण्याला विशेष महत्त्व आहे। त्यामुळेच दगडूशेठ गणपती मंदिरात हा जन्मोत्सव सोहळा साजरा करीत श्रींना 1100 नारळांचा महानैवेद्य दाखविण्यात आला। जय गणेश। आज कार्तिक शुद्ध चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पांचा उमांग मलज हा अवतार आपल्या सर्वांना कथा माहिती आहे। पार्वती मातेच्या मळापासून मातेने गणपती बाप्पा हा तयार केला आणि त्याच्या जन्माची ही आजची तिथी आहे आणि त्या निमित्ताने आपण उमांग मलज गणेश जन्मोत्सव हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये साजरा करतोय। पहाटे 4 वाजता आता गायिका शेफाली साकोरीकर यांचा स्वराभिषेक संपन्न झाला। आता या ठिकाणी काकडा सुरू होणार आहे, गणेशाग आहे, असे धार्मिक विधींचं आयोजन आज केलेलं आहे। आणि आपली देवी पार्वती माता हीच बुद्धी आहे आणि या बुद्धीला जेव्हा अहंकाराचा मळ चढतो आणि त्याचबरोबर ममत्वाचा देखील मळ चढतो त्यावेळेला भगवान शंकर हा मळरूपी जो भाग आहे तो गणेशाचं मस्तक उडवतात, असा या कथेचा सार आहे। आपल्याला ह्या दोन्हीचा त्याग करायचा आहे आणि त्याचं प्रतीक म्हणजे हे आपण जे श्रीफळ गणपती बाप्पाला अर्पण केलेले आहे ते बुद्धीचं प्रतीक आहे आणि फुलं हे मनाचं प्रतीक आहे। मन आणि बुद्धी हे दोन्ही गणरायांचरणी समर्पित केल्याशिवाय आपल्याला बाप्पांचा चरणांचा लाभ होणार नाही, त्याच्यापर्यंत पोचता येणार नाही, त्याच्याशी एकरूप होता येणार नाही, अशा पद्धतीचा संदेश ही कथा आपल्याला देते। आणि त्या निमित्ताने हा देवी पार्वती मातेच्या घरी झालेला उमांग मलज हा गणपती बाप्पांचा अवतार हा उमांग मलज गणेश जन्मोत्सवाच्या रूपात आपण साजरा करतोय। आपण सर्वांनी आजच्या दिवशी गणपती बाप्पांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा। धन्यवाद। जय गणेश, जय उमांग मलज। नमस्कार, मी गायिका शेफाली कुलकर्णी साकोरीकर। आज इथे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातर्फे मला इथे गायीची संधी दिली त्याबद्दल मी श्री आदिशजी पायगुडे यांचे खूप मनापासून धन्यवाद देते। खरंच खूप सुंदर अनुभव होता गणपतीच्या गाभाऱ्यामध्ये बसून गाण्याचा आणि मी काही क्लासिकल आणि काही अभंग सादर केले ह्या कार्यक्रमामध्ये। लोकांचाही खूप चांगला प्रतिसाद होता आणि परत इथे गाण्याची संधी जरूर मिळावी असं मला वाटतं आणि आज इथे गायला मिळालं हा देवाचा आशीर्वादच मी समजते। धन्यवाद।